तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे आणि येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे आपण जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, सस्पेंड केलेल्या अधिकाऱ्याला किंवा व्यक्तीला किती वेतन दिले जात असते? सस्पेंड केलेल्या अधिकाऱ्याला किंवा व्यक्तीला एकूण किती वेतन दिले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहिला मित्रांनो, त्याच्या वेतनाच्या 50% वेतन जे आहे त्या व्यक्ती सस्पेंड केल्याच्या नंतर मिळत असते। पुढचा प्रश्न पाहूया। तोरणमाळ येथील तलावाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? तोरणमाळ येथील तलावाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इकडे आहे यशवंत राव असे जे आहे तोरणमाळ येथील तलावाचे नाव आहे। पुढचा प्रश्न पाहूया। युनिव्हर्सल रक्तगट असे कोणत्या रक्तगटास म्हटले जाते? युनिव्हर्सल रक्तगट असे खालीलपैकी कोणत्या रक्तगटास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 इकडे आहे ओ रक्तगटाला युनिव्हर्सल रक्तगट म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। संत गाडगेबाबा यांनी चोखामेळा धर्मशाळा कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली होती? संत गाडगेबाबा यांनी चोखामेळा धर्मशाळा खालीलपैकी कोठे बांधलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 युकेरल मित्रांनो, पंढरपूर या शहराजवळ जे आहे संत गाडगेबाबा यांनी चोखामेळा शाळा बांधलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। दूधसागर धबधबा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? दूधसागर धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 इकडे राहील गोवा राज्यामध्ये दूधसागर धबधबा स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी सागादावा हे कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे? सागादावा खालीलपैकी कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे? ऑप्शन क्रमांक 3 इकडे राहील सिक्कीम राज्यातील सागादावा हा अतिशय प्रमुख सण आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रुग्णवाहिकेचं आरोग्य विभागाचे काय म्हणून संबोधले जाते? रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची खालीलपैकी काय म्हटली जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 इकडे राहील रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाचे जीवन रेखा संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वात पहिला गणेश उत्सव कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला होता? सर्वात पहिला गणेश उत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 इकडे राहील पुणे या ठिकाणी सर्वात पहिला गणेश उत्सव साजरा करण्यात आलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वात पहिला गणेश उत्सव कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे? सर्वात पहिला गणेश उत्सव खालीलपैकी कोणाच्या हस्ते सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 इकडे आहे लोकमान्य टिळक यांच्या हस्ते जे आहे सर्वात पहिला गणेश उत्सव सुरू करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। BCG लस खालीलपैकी कोणत्या रोगावर देण्यात येत असते? BCG लस खालीलपैकी कोणत्या रोगावर दिली जाते? ऑप्शन क्रमांक 2 इकडे आहे क्षयरोगावर BCG लस दिली जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणी केलेली होती? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 इकडे बॅरिस्टर जिना यांच्यामार्फत मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। काळ्या मातीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? काळ्या मातीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 2 इकडे राहील रेगूर मृदा असे काळ्या मातीला या दुसऱ्या नावाने ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। राष्ट्रीय ध्वजाच्या सर्वात खाली कोणता रंग असतो? राष्ट्रीय ध्वजाच्या सर्वात खालीलपैकी कोणता रंग असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहिला मित्रांनो, राष्ट्रध्वजाच्या सर्वात खाली जो आहे हिरवा रंग दिलेला असतो। पुढचा प्रश्न पाहूया। बोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटरचे आहे? बोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 2 इकडे मित्रांनो 138 चौरस किलोमीटर बोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ आहे। पुढचा प्रश्न पाहूया। चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात असतो? चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 इकडे नायग्रा या दुसऱ्या नावाने चित्रकूट धबधबा असं ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। मदुराई या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक प्रसिद्ध मंदिर स्थित आहे? मदुराई ठिकाणी खालीलपैकी कोणते मंदिर आहे? ऑप्शन क्रमांक 1 इकडे मीनाक्षी मंदिर मदुराई ठिकाणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी शिरीषा बानला अंतराळात जाणाऱ्या कितव्या भारतीय महिला व्यक्ती ठरलेल्या आहेत? शिरीषा बानला अंतराळात जाणाऱ्या कितव्या एकूण क्रमांकाच्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहे? ऑप्शन क्रमांक 3 इकडे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाच्या जे आहे शिरीषा बानला अंतराळात जाणाऱ्या भारतीय महिला व्यक्ती ठरलेल्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूया।
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती। पुढचा प्रश्न पाहूया, विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? विशाखापट्टणम शहरामध्ये एकूण किती जिल्हे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण 13 जिल्ह्यांचा समावेश आहे। पाहूया पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार करण्याच्या उद्देशाने कोण आलेले होते? भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार करण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोण आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 1 योग्य राहील। पोर्तुगीज जे आहे सर्वप्रथम भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया, प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव कोणी केलेला होता? प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। इंग्रजांमार्फत जो आहे प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, मीर कासिम सिराज उद्दौला या दोघांचा पराभव इंग्रजांनी कोठे केलेला आहे? मीर कासिम तसेच सिराज उद्दौला या दोघांचाही पराभव इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील। बक्सार या ठिकाणी मीर कासिम सिराज उद्दौला या दोघांचाही पराभव इंग्रजांनी केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती? भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील। ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी छापण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते? शिक्षण वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणामार्फत म्हणण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत शिक्षण वाघिणीचे दूध आहे असे म्हणण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया, बल्लाळपूर कोळसा क्षेत्र कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे? बल्लाळपूर कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील। वर्धा या ठिकाणी जे आहे बल्लाळपूर कोळसा क्षेत्र स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, रेणुकादेवी संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? रेणुकादेवी संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील। माहूर तालुक्यामध्ये रेणुकादेवी संस्थान स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, द्रोणाचार्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? द्रोणाचार्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। क्रीडा क्षेत्राशी द्रोणाचार्य पुरस्कार संबंधित आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे, पुणे सोलापूर या महामार्गावर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती आहे? पुणे सोलापूर या मार्गावर धावणारी खालीलपैकी कोणती एक रेल्वे आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील। हुतात्मा एक्सप्रेस पुणे सोलापूर या मार्गावर धावणारी आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी एकूण किती लाखाची असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील। 10 लाखाची एवढी जी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी असते। पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी ग्वालियर टँक मैदानावर इंग्रजांना भारत सोडून जाण्याची घोषणा कोणी दिलेली होती? ग्वालियर टँक मैदानावर इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश खालीलपैकी कोणी दिलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील। महात्मा गांधी यांनी जे आहे ग्वालियर टँक मैदानावर इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया, नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना कोणत्या जिल्ह्यात केलेली होती? नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील। सातारा जिल्ह्यामध्ये नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया, वाघाळा महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? वाघाळा महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये वाघाळा महानगरपालिका स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी शरीरामध्ये कोणत्या घटकाची वाढ झाल्यास धमनी काठिण्यता होऊ शकत असते? शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाची वाढ झाल्यास धमनी काठिण्यता होऊ शकते? ऑप्शन क्रमांक 1 राहील। कॅलेस्ट्रॉलची वाढ शरीरामध्ये झाल्या कारणास्तव धमनी काठिण्यता होऊ शकते। संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास काय म्हटले जात असते? संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। अल्ट्रा व्हिरस या नावाने जे आहे संसदेने केलेला कायदा घटनेविरोधी असेल तर त्यास ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया, अलाहाबाद या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे? अलाहाबाद या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। गंगा आणि यमुना या 2 नद्यांचा संगम जो आहे अलाहाबाद या ठिकाणी झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, लाल किल्ल्याची प्रतिमा भारतातील किती रुपयाच्या नोटेवर असते ते सांगायचं आहे? लाल किल्ल्याची प्रतिमा खालीलपैकी किती रुपयाच्या नोटेवर असते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 राहील। 500 रुपयाच्या नोटेवर जे आहे लाल किल्ल्याची प्रतिमा छापण्यात येत असते। पुढचा प्रश्न पाहूया, एका फुटामध्ये एकूण
इंचांचा समावेश असतो ते सांगायचं आहे. एका फुटामध्ये एकूण किती इंचांचा समावेश आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. 22 इंचाचा समावेश जो आहे एका फुटामध्ये झालेला असतो. पुढच्यापासून पाहूया. लाल आणि तपकिरी हे 2 शेवाळाचे प्रकार प्रामुख्याने कशामध्ये आढळत असतात? लाल आणि तपकिरी हे 2 शेवाळाचे प्रकार प्रामुख्याने खालीलपैकी कशात आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील. समुद्रामध्ये प्रामुख्याने लाल आणि तपकिरी हे दोन्ही शेवाळाचे प्रकार आढळत असतात. पुढच्यापासून पाहूया. सलग 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणते आहेत ते सांगायचं आहे. सलग 2 वेळेस बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 1 युवराज सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सलग 2 वेळेस बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती व्यक्ती आहेत. पुढच्यापासून पाहूया. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणाचा सहभाग नसतो ते सांगायचं आहे. उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहिलं मित्रांनो. ठिकाणी विधानसभेचे सदस्यांचा समावेश जो आहे उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये झालेला नसतो. पुढचा ऑप्शन पाहूया. पुरुषांचे स्वरतंतू सरासरी किती मायक्रोमीटरचे असते ते सांगायचं आहे. पुरुषांचे स्वरतंतू सरासरी एकूण किती मायक्रोमीटरचे असतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 20 मायक्रोमीटर एवढे पुरुषांचे स्वरतंतू असतात. पुढच्यापासून पाहूया. भारतातील कोणते पंतप्रधान एकदाही संसदेमध्ये गेलेले नव्हते? भारतातील कोणते पंतप्रधान एकदाही संसदेत गेलेले नव्हते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. चरणसिंह हे पंतप्रधान जे आहेत भारतातील एकदाही संसदेमध्ये गेलेले नव्हते. पुढच्यापासून पाहूया. महात्मा फुले यांनी लिहिलेले खालीलपैकी कोणते एक नाटक होते ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेले खालीलपैकी कोणते नाटक होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. तृतीय रत्न हे महात्मा फुले यांनी लिहिलेले एक नाटक होते. पुढच्यापासून पाहूया. वाढखुंटणे हा रोग दैनंदिन आहारामध्ये कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? वाढखुंटणे हा रोग खालीलपैकी दैनंदिन आहारातील कशाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे वाढखुंटणे रोग होत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. नद्यांचे संरक्षण करणे हे मानवाचे कोणते कार्य आहे? नद्यांचे संरक्षण करणे मानवाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. मूलभूत कर्तव्यातील एक कार्य म्हणजेच नद्यांचे संरक्षण करणे असते. पुढच्यापासून पाहूया. वैशाली या ठिकाणी बौद्ध धर्माची कितवी परिषद भरवण्यात आलेली होती? वैशाली या ठिकाणी बौद्ध धर्माची एकूण कितवी परिषद भरवली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील. दुसरी बौद्ध परिषद जी आहे वैशाली ठिकाणी भरलेली होती. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणकोणते पक्षी हे सस्तन पक्षी आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते पक्षी सस्तन आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील. घुबड, घार आणि पोपट हे सर्व जे पक्षी आहेत सस्तन पक्षी आहेत. पुढच्यापासून पाहूया. आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभलेला आहे असे उद्गार कोणी काढलेले होते? आंबेडकर यांच्यामध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभलेला आहे असे उद्गार खालीलपैकी कोणी काढलेले होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. शाहू महाराज यांनी जे आहे आंबेडकर यांच्यामध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभलेला आहे असे एक उद्गार काढलेले होते. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यवर्ती तुरुंगाची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मध्यवर्ती तुरुंगाची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. मध्यवर्ती तुरुंगाची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये 9 एवढी स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. हिंदू नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते? हिंदू नेपोलियन खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 आहे. स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद तसेच स्वामी श्रद्धानंद या सर्वांना हिंदू नेपोलियन असे संबोधले जाते. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण किती नद्यांचा समावेश आहे? महाराष्ट्रामध्ये 2 वेळेस प्रवेश करणाऱ्या एकूण किती नद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील. एकूण 3 नद्यांचा समावेश जो आहे महाराष्ट्रामध्ये 2 वेळेस प्रवेश करणाऱ्या नद्यांचा आहे. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. भंडारा जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढच्यापासून पाहूया. भारूड हा प्रसिद्ध रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे? भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. संत एकनाथ महाराज यांनी जे आहे भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला मला तर वाटते की नक्कीच आवडलेली आहे आणि कारणास्तव त्या सुपर क्लासेस सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कमेंट नक्कीच करायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.